नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते. आज आपण महाशिवरात्री स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे स्ट्रॉबेरी कस्टर्ड. तर त्यासाठी मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, थोडेसे अंगूर घेतलेले आहेत, थोडेसे काजू, थोडेसे बदाम, थोडासा मखाना घेतलेला आहे आणि सोबतच अननस कट करून घेतलेलं आहे. यात तुम्ही बाकी फळंसुद्धा ॲड करू शकता, जसं की सफरचंद, डाळिंब. ते आज मी आणलेलं नाही, त्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे. तर सगळ्यात आधी आपण एक बाऊल घेऊया. त्यामध्ये मी सगळ्यात आधी घालते मखाना, सोबतच यामध्ये घालत आहे मी काजू, बदाम आणि स्ट्रॉबेरी पण यामध्ये घालत आहोत. स्ट्रॉबेरी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि ती मी यामध्ये घातलेली आहे. आणि आता यामध्ये घालत आहे मी थोडंसं कोमट करून दूध घेतलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये आपल्याला हे मखाना, काजू, बदाम आणि स्ट्रॉबेरी 15 ते 20 मिनटं भिजू द्यायची आहे. आणि त्यानंतर मग हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक असं फिरून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं आता याला मुरू देऊया आपण चांगलं. 15 ते 20 मिनटं झालेले आहे. कोमट दुधामध्ये हे व्यवस्थित सगळं भिजलेलं आहे. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं काढून घेऊया आणि मिक्सरमधून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता ही एका मी भांड्यामध्ये काढून घेत आहे. पहा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे याला, मऊसूत असं. आता इथे ह्या स्टेजला मी थोडीशी पिठी साखर ॲड करत आहे. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही पिठी साखर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. पहा किती सुंदर असा स्ट्रॉबेरीचा रंग आलेला आहे. साखर आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये आपले सगळे फळं आपण ॲड करून घेऊया. यात टाकत आहे मी सगळ्यात आधी अननस, द्राक्ष आणि आपलं हे स्ट्रॉबेरीचंच कस्टर्ड असल्यामुळे स्ट्रॉबेरीसुद्धा मी यामध्ये घालत आहे. हे सगळे फळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा किती सुंदर असं इथे कस्टर्ड दिसत आहे, सगळ्या फळांचे वेगवेगळे कलर. आता हे सगळे फळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. तर तयार आहे आपलं स्ट्रॉबेरीचं कस्टर्ड. आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे. तर तयार आहे आपलं स्ट्रॉबेरी कस्टर्ड. अतिशय हेल्दी असं कस्टर्ड आहे. साखरेचाही वापर इथे नाही केला तरी चालतो. परत मी यामध्ये मखाना, काजू, बदाम वापरल्यामुळे एकदम असं हेल्दी असं कस्टर्ड आहे हे. तुम्हालाही माझी स्ट्रॉबेरी कस्टर्ड बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.